जमलेल्या माझ्या तमाम हिंदू महाराष्ट्रप्रेमी शिवप्रेमी बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो, मला कल्पना नाही की मी नेमका येताना पाऊस कसा आला। मला वाटतं की ज्या सर्व विषयाचा उल्लेख संजय राऊत यांनी केला, सचिन यांनी केला, गद्दारीचा कलंक पुसून टाकण्यासाठी पाऊस सुद्धा आपल्या मदतीला आलेला आहे। पैठणी संतांची भूमी आहेच। संत एकनाथ महाराजांनी बये दार उघड अशी हाक आपल्या आईला म्हणजे जगदंबेला मारली होती। त्याच एकनाथांच्या नावाला कलंक लावणारा दुसरा गद्दारनाथ जन्माला आलेला आहे आणि त्याचा दुसरा चेला चपाटा इथला, ज्याला आपण सतत 5-5 वेळा निवडून दिला, पण निष्ठेचं पाणी त्याला कळलं नाही म्हणून गद्दारीची दारू प्यायला गेला। या गद्दाराला आता गाडल्याशिवाय आपल्याला स्वस्थ बसता येणार नाही, कारण ही गद्दारी केवळ शिवसेनेची नाही, गद्दारी केवळ उद्धव ठाकरेशी नाही, गद्दारी इथल्या पैठणशी आहे, पैठणकरांशी आहे, संतांची आहे आणि साहजिकच आहे संपूर्ण महाराष्ट्राशी यांनी गद्दारी केलेली आहे। गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही पाणी पाजलेलंच आहात। खरं म्हणजे हा पैठण, लोकसभा जालना, इथून सुद्धा तुम्ही आघाडी दिली। दुर्दैवाने इथला गद्दार तिथल्याऐवजी इथे उभा राहिला असता ते इथल्या इथेच तुम्ही आडवा करून टाकला असता, पण पलीकडे जाऊन उभा राहिला। कसा निवडून आला, कोणी निवडून दिला, कोणी गद्दाराला मतं दिली। लोक आता हात मारतात कपाळावर की अरे आम्ही काय करून बसलो, आमच्या मुलाबाळांचं भवितव्य या परवानावाल्याच्या हातामध्ये राहून टाकलं। हे दुर्दैव आहे। मी आपल्यासमोर येण्यापूर्वी वैजापूरला गेलो होतो। वैजापूरकरांना हाच प्रश्न मी केला की अरे कसं घडलं तुमच्या हातून, एक गद्दार निवडून येऊ कसा शकतो? जी एक महाराष्ट्राची शान आहे, अभिमान आहे, हा कलंक पूर्ण महाराष्ट्राला, शिवरायाच्या महाराष्ट्राला यांनी लावला। आणि तो कोणी लावला? जे वरती बसले त्यांचे बाप दिल्लीमध्ये। कारण याच मिंद्यांनी सांगितलं होतं लोकसभा निवडणुकीच्या आधी की मोदी आणि शहाना मी खास धन्यवाद देतो की त्यांनी मला शिवसेना आणि निशाणी दिली। हे काम त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून आता मला असं वाटायला लागलं की गेले 2-2.5 वर्ष आपली केस तारीख पे तारीख हे कशी काय चालले। मग काल परवाकडे जे गणपतीमध्ये घडलं की आपले पंतप्रधान सरन्यायाधीशांच्या घरी गेले, गणपतीची आरती केली। मग ती आरती केल्यानंतर लगेच काँग्रेस आपलं भाजपवाल्यांनी फोटो ट्विट केले की तुमचे सुद्धा पंतप्रधान मनमोहन सिंग होते तेव्हा इफ्तार पार्टीमध्ये त्यावेळेचे न्यायाधीश आले होते, आले होते। पण काँग्रेसने पुन्हा सगळे फोटो ट्विट केले, त्या पार्टीमध्ये आडवाणी सुद्धा आले होते। म्हणजे पार्टी दिली होती, ती पार्टी चूक का योग्य की अयोग्य हा दुसरा भाग झाला, पण सगळ्यांच्या समोर पंतप्रधान आणि सरन्यायाधीश भेटणं हा एक वेगळा भाग। पण एकटे जाऊन सरन्यायाधीशांच्या घरी ते आरती करून आले। मग आम्हाला आता असं वाटायला लागलंय की म्हणून आम्हाला तारीख पे तारीख मिळते की काय? तरी सुद्धा एक बरं झालं मी मगाशी सभेत बोललो की ज्या पद्धतीने शिवसेनेची केस आतापर्यंत निकालात निघायला पाहिजे होती, पण निकालात निघाले नाही, तारीख पे तारीख आता 21 ऑक्टोबर दिलेली आहे, म्हणजे अजून 1 महिना आहे। माझं मी सरन्यायाधीशांना विनंती करतोय की आमचा न्यायदेवतेवरती विश्वास आहे, जरूर आहे, पण अशी तारीख देण्यापेक्षा एकदा तुमच्या निवृत्तीनंतरची तारीख देऊन टाका, म्हणजे तुम्ही मोकळे व्हाल आणि आम्ही मोकळे होतो। तरी बरं, एका बाबतीत मी